तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण ॲडव्हर्स पार्ट ऑफ स्पीच पाहणार आहोत। तर बघा की यामध्ये आपण ज्या पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, किती पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, तर टोटली 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, म्हणजे शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा त्या नेमक्या कोणकोणत्या आहेत, तर त्यामध्ये नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा की आपण काय केलेलं आहे की प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीच आहे, तर प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीच हे आपण काय केलेले आहे की त्याच्या टाइप्स नुसार एका फॅमिली डायग्राम मध्ये किंवा ट्री डायग्राम मध्ये आपण काय केलेलं आहे, कन्वर्जन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो असं मी कन्वर्जन का केलं, कारण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना नाउन, प्रोनाउन, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन यांच्याविषयी माहिती असते, परंतु यांचे स्पेसिफिक जे टाइप्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल किंवा जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेसारख्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल किंवा एक चांगला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व्हायचं असेल, तर तुम्हाला या काही गोष्टींची जी अंमलबजावणी आहे किंवा काठिण्य पातळी आहे, त्या काठिण्य पातळीचं रूपांतर सोप्या भाषेमध्ये कसं करता येईल याकडे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं। विद्यार्थी मित्रांनो बघा, तर नाउन मध्ये किती टाइप, कोणते टाइप्स आहेत बघा। नाउन मध्ये बघा कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन आणि सब पार्ट मध्ये काउंटेबल आणि अनकाउंटेबल असलेले पाहायला मिळेल। त्यानंतर प्रोनाउन मध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत बघा। प्रोनाउन मध्ये आहे पर्सनल प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, एम्फॅटिक प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, इंडेफिनाइट प्रोनाउन, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, रेसिप्रोकल प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन। ॲडजेक्टिव्ह मध्ये कोणकोणते टाइप्स आहेत बघा। ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह आणि त्यानंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ इंट्रोगेटिव्ह। त्यानंतरचा जो पार्ट आहे तो वर्बचा आहे। वर्ब मध्ये कोणते कोणते स्पेसिफाईड पार्ट्स आहेत बघा, तर त्यामध्ये स्ट्रॉंग वर्ब, वीक वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, डायनामिक वर्ब आणि स्टेटिव्ह वर्ब। त्यानंतर ॲडव्हर्ब मध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत बघा। ॲडव्हर्ब मध्ये टाइम, प्लेस, मॅनर, नंबर, सर्टन्टी, डिग्री, रिझन, रिलेटिव्ह। प्रिपोजिशन मध्ये कोणकोणते टाइप्स आहेत। इन, ऑन, ॲट, त्यानंतर बिसाइड, फॉर, इट, त्यानंतर सिन्स, टिल, ड्युरिंग, त्यानंतर बिटवीन आणि अमंग, त्यानंतर अबोव आणि ओव्हर, बिलो, अंडर, अप, डाऊन, थ्रू, अबाउट, अक्रॉस, बिनीथ। त्यानंतर बघा कंजंक्शन मध्ये कोणकोणते टाइप्स आहेत। क्युम्युलेटिव्ह बघा, कंजंक्शन मध्ये कोणकोणते टाइप्स आहेत। क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन, त्यानंतर ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन, डिसजंक्टिव्ह कंजंक्शन, इलेटिव्ह कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स। ऍक्च्युली सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स हा त्याचा काय आहे, एक सेपरेट भाग आहे आणि सब पार्ट आहे तो। इंटरजेक्शन मध्ये काय की काही इंटरजेक्शन असे असतात की जी खरंच रिलेटेड असतात, परंतु काही अशी आहेत की जी स्पेसिफिक इंटरजेक्शन्स आहेत की त्याचा जो वापर आहे हा स्पेसिफिकली एखाद्या इव्हेंटला केला जातो, तर ही स्पेसिफिक आहे डिपेंडेंट आणि इनडिपेंडेंट। तर विद्यार्थी मित्रांनो बघा की या लेक्चर मध्ये आपण नाउनचे टाइप, प्रोनाउनचे टाइप, ॲडजेक्टिव्हचे टाइप, वर्बचे टाइप, ॲडव्हर्बचे टाइप, प्रिपोजिशनचे टाइप, कंजंक्शनचे टाइप आणि इंटरजेक्शनचे टाइप काय केलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला ऑनलाइन क्लास लावायचा असेल तर तुम्ही बघा, ऑनलाइन क्लास लावायचा असेल तर तुम्ही 86052 बघा, जर तुम्हाला ऑनलाइन क्लास लावायचा असेल आणि त्याची जर इन्क्वायरी करायची असेल तर माझा व्हॉट्सअप आणि कॉलिंग या दोघांचा एकच नंबर आहे, तर तो काय आहे बघा, तो आहे 86052 94 363। या नंबरला कॉल करून तुम्ही काय करू शकता, माहिती घेऊ शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आपण ही जी फी आहे ती आपण फी किती ठेवलेली आहे, तर ऑनलाइन मीडियम असल्यामुळे ऑफलाइनला फी आपली वेगळी राहते, परंतु ऑनलाइन मीडियम हे आपण काय केलंय, कारण आपल्याला तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या कमी फीच्या माध्यमामधून
एक आपल्याला ग्रेट वर्क करता येईल। ऑफलाईनला विद्यार्थी मित्र आपण स्पेसिफिक एरियामध्येच घेऊ शकतो। तर बघा, तर आपली त्याची फी ही किती राहते, तर विद्यार्थी मित्र त्याची आपली इयरली फी ऑनलाईन साठी 1000 रुपीज असलेली पाहायला मिळते। विद्यार्थी मित्र बघा की तुम्हाला जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रॉपर गायडन्स हवा असेल तर 1000 रुपीज मध्ये मी तुम्हाला प्रत्येक विषयाचं, मग ती राज्यघटना असू दे, भूगोल असू दे, अर्थशास्त्र असू दे, त्यानंतर अंकगणित असू दे, बुद्धिमत्ता असू दे, सामान्य विज्ञान असू दे, पंचायत राज असू दे, त्याच्यानंतर महसूल संबंधित कायदे असू दे, फौजदारी दंड नियमन असू दे, किंवा इतरत्र जे काही सर्व सिलेबस आहे तो आपण कृषीचा असू दे, ग्रामसेवक परीक्षेसाठी कृषीचा सिलेबस असतो, तो सुद्धा आपण काय करू शकतो, त्यामध्ये त्याची तुम्हाला एक गायडन्स करू शकतो। तर विद्यार्थी मित्र 1000 रुपयामध्ये हा कोर्स आहे। विद्यार्थी मित्र शालेय स्तरापासून स्पर्धा परीक्षेचा कसा अभ्यास करावा हे तुम्हाला हा कोर्स जॉईन केल्यानंतर कळेल। तर आणि स्कॉलरशिप पासून सगळ्या यामध्ये कव्हर होतं। विद्यार्थी मित्र स्कॉलरशिप हा स्पर्धा परीक्षांचा पाया आहे असं मानलं जातं। तर विद्यार्थी मित्र आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून पुढील भागामध्ये आपण याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहोत। धन्यवाद।